अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यानंतर काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। मला वाटतं की चर्चा अतिशय सकारात्मक झाली, अतिशय सकारात्मक चर्चा होत काही गोष्टींवर आमचं एकमत झालं आहे। कायदा असा करायचा की ज्यातून मुंबईच्या जनतेचं, मुंबईच्या आर्थिक हिताचं संरक्षण होईल। आम्ही त्या कायद्यातल्या प्रोव्हिजन आम्ही करणार आहोत, याच्यामध्ये कुठेही अडचण नाही। शेवटी मुंबई ही महाराष्ट्राची शान आहे, मुंबई हा महाराष्ट्राचा भाग आहे। मुंबईच्या संदर्भामध्ये कोणतंही नुकसान होता कामा नये आणि कायदेशीर संरक्षण कवच हे आम्ही मुंबईला देणार आहोत। आज आम्ही सकारात्मक चर्चा केली। मला विश्वास आहे की उद्धव साहेब यांचं समाधान हा निश्चितपणे होईल। शिवसेनेच्या वतीनं असा आग्रह धरण्यात आला की मुंबई महापालिकेचं ऑक्ट्रॉयचं नुकसान जीएसटीमुळे 1 जुलैपासून संपणार आहे, बंद होणार आहे। त्याची नुकसान भरपाई व्यवस्थितपणे मुंबईला मिळाली पाहिजे आणि ती सातत्याने मिळाली पाहिजे। दरवर्षी त्याच्यामध्ये वाढही झाली पाहिजे आणि सरकारच्या दारात महापालिकेला वारंवार जाण्याची पाळी येता कामा नये। हक्काने हे पैसे आणि कायदेशीररित्या मिळाले पाहिजेत। ह्या सूचना शिवसेनेच्या मुंबईच्या हितासाठी आहेत आणि त्या वित्तमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने अंतिम हा जो सगळा मसुदा आहे तो ठरवण्यासाठी पुन्हा आज रात्री भेटायचं ठरलेलं आहे।